अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, बोलो बेटा, तुम्हारी क्या व्यथा है, बोलो। सर सर सर, मुझे जानना है कि मेरे रिलेशनशिप में क्या होगा। अलक निरंजन, ये बाबा टिल्लू आपको बताएगा आपके फ्यूचर के बारे में। सर सर सर, कैसे बताओगे आप? मुझे प्लीज हेल्प कीजिए, मेरी गर्लफ्रेंड, क्या उसके साथ मेरी शादी होगी? प्लीज बताइए सर, प्लीज बताइए। अलक निरंजन, अलक निरंजन, बताऊंगा पुत्र, तुम्हें 1 सेकंड में बताऊंगा। मुझे ये बताओ कि उसने तुम्हें कल रिप्लाई कितने बजे किया? पास डेटा बताओ बच्चे, मुझे पास डेटा। ओके ओके सर, पहले पहले दिन तो वो मुझे 2 मिनट में रिप्लाई करती थी। फिर क्या हुआ बच्चे? सर दूसरे महीने में मुझे वो 1 घंटे में रिप्लाई करने लगी। फिर क्या हुआ पुत्र? सर तीसरे महीने में उसने मुझे सीन पे छोड़ दिया। ओहो हो, अब मैं बताऊंगा आपको आपके फ्यूचर के बारे में। बेटा तुम्हारा काम खत्म है, ठीक है? तुम इस रिलेशनशिप में मत पड़ो, क्योंकि अब ये जो ट्रेंड तुम्हारा दिख रहा है उस हिसाब से मुझे लगता है की तुम्हारा रिश्ता खतरे में है। आता बाळांनो, तुम्ही मला म्हणाल की सर हे काय चालू आहे, ठीक आहे, हे तुम्ही काय एक्सप्लेन करताय? लक्षात घ्या, आपण इथे टाइम सिरीजचा वापर करतोय। तुम्ही म्हणाल सर हे काय, हे बकवासपणा, हे काय? बाळांनो, या बाबा, जो पण काय बाबा होता, याने काय केलं की पास्ट ट्रेंड घेतला, त्याने बघितलं की काल काय झालं, आज काय होतंय आणि फ्युचर मध्ये काय होणार, हे त्यानं प्रेडिक्ट केलं। या प्रेडिक्ट करताना त्याने कोणता चॅप्टरचा वापर केला? टाइम सिरीज। येस बाळांनो, टाइम सिरीज पण असाच आहे की जर तुम्हाला एक बेस्ट बिझनेस करायचा आहे, सर कोणता बेस्ट बिझनेस आहे? आता मार्केटमध्ये बाबा बाबा बनने का, पैसा छापने का, ठीक आहे? तर आता याच्यामध्ये फ्युचर तुम्ही प्रेडिक्ट करा। सर कसं फ्युचर प्रेडिक्ट करणार? पास्टचा डेटा, करंटचा डेटा आणि फ्युचरचं प्रेडिक्शन हे करायला शिकवतं आपल्याला टाइम सिरीज। सर म्हणजे मी टाइम सिरीज शिकल्यावर मी फ्युचर सांगू शकणार? येस, पण कुणाचं फ्युचर सांगणार? बिझनेसचं किंवा कोणत्या पण गोष्टीचं, की जसं की तुम्हाला आहे ना, एक गोष्ट आहे की सपोज एक एक्झाम्पल, एक शॉप आहे, त्या शॉपचे सेल्सचा डाटा दिलेला आहे, त्याच्यावरनं तुम्ही त्याच्या फ्युचर सेल्सचं प्रेडिक्शन करू शकता। बऱ्याच लोकांना वाटतं मॅथ्सचा रिअल लाईफमध्ये काय फायदा नाहीये किंवा उपयोग नाहीये, त्यांनी टाइम सिरीजचं लेक्चर बघा, त्यांना भविष्यवाणी शिकायला भेटेल। ठीक आहे, चला तर मग शिकूया भविष्यवाणी कशी करायची, आणि टाइम सिरीज आपल्याला भविष्यवाणी कशी करायला लावतं। 3 गोष्टींचा वापर तुम्ही केला, 7 मार्क तुमचे फिक्स आहेत। कोणते 3 गोष्टींचा इथे महत्व आहे? ग्राफिकल मेथड, पहिल्यांदा बाळांनो आपल्याला ही शिकायची आहे, ग्राफिकल मेथड। ओहो बाबा टिल्लू, ग्राफिकल मेथड। दुसरं मेथड ऑफ मुव्हिंग ॲव्हरेज बाळांनो, त्याच्यानंतर मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर। या 3 मेथड तुम्ही केल्या की समजा तुमचा 7 मार्काचा टॉपिक फिनिश झालेला आहे। ठीक आहे, आपण लाईन बाय लाईन सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये या 1 शॉट लेक्चरमध्ये शिकणार आहोत। ठीक आहे, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तर कळाली, रिअल लाईफमध्ये बाबा टिल्लूने कसं काय याचा वापर करून भूत, आता वर्तमान आणि भविष्य कसं त्याने प्रेडिक्ट केलं। ठीक आहे, त्याने प्रेडिक्ट तर फक्त भविष्य केलं, बट त्याने वापर कुणाचा केला? भूत। भूत म्हणजे काय? भूत म्हणजे भूत नाही नालायकांनो, भूत म्हणजे पास्टचा डेटा, करंट वर्तमान, करंटचा डेटा, त्याच्यावरनं त्याने प्रेडिक्ट केलं फ्युचरचा डेटा। ठीक आहे, सो आता लक्ष द्या, यामध्ये 3 टॉपिक इंपॉर्टंट आहेत। पहिला ग्राफिकल मेथड, मेथड ऑफ मुव्हिंग ॲव्हरेज आणि मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर। सर पण हे जे वरच्या गोष्टी दिलेल्या आहेत कंटेंटमध्ये, या गोष्टी तुम्ही आम्हाला नाही का शिकवणार? शिकवणार ना बाळांनो, लक्ष द्या। सिक्युअर, आता इथे काय दिलेत? कंपोनंट ऑफ टाइम सिरीज। बाळांनो लक्षात घ्या की कंपोनंट बेसिकली काय असतात। आता टाइम सिरीज मध्ये वेगवेगळे कंपोनंट आहेत। पहिला जो आहे तो आहे ट्रेंड। ट्रेंड म्हणजे काय? सपोज एक एक्झाम्पल, खूप वर्षापासून काही गोष्टी घडत येत आहेत, ठीक आहे, खूप वर्षापासून किंवा खूप आधीपासून एखाद्या गोष्टी घडत येत आहेत। आता फॉर एक्झाम्पल स्टार्टिंगलाच बघितलं का की पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात त्या मुलाच्या गर्लफ्रेंडने तिला मेसेज म्हणजे रिप्लाय कसा देत होती ती, किंवा सीन करत होती काय, XYZ। हा जो डाटा आहे, हा डाटा हा ट्रेंड दर्शवत होता। अपवर्ड होता का डाऊनवर्ड होता? आताच्या केसमध्ये तर मला तर वाटतं डाऊनवर्डच होता। सो सांगायचा मुद्दा काय
की बाळांनो, ज्या वेळेस एखादा लॉंग टर्मचा डेटा घेत असेल आपण, महिन्यांचा, वर्षांचा, आणि त्याच्यावरून ट्रेंड अनालिसिस करत असेल, तर त्याला म्हणतात बाळांनो सिक्युलर ट्रेंड. ठीक आहे. सेकंड काय बाळांनो, सीझनल व्हेरिएशन. सीझनल व्हेरिएशन काय सांगतं? एक एक्झाम्पल, मला एका गोष्टीचा आन्सर द्या. जर मी इथे मामा मिठाईवाले, काका मिठाईवाले, मामा मिठाईवाले, काका हलवाई, मामा हलवाई, ठीक आहे. आता काका हलवाईच्या शेजारी मी मामा हलवाई टाकलं किंवा चुलत काका हलवाई, ठीक आहे. त्याने काका हलवाई टाकले, आपण चुलत काका हलवाई टाकू, ठीक आहे. मी चुलत काका हलवाईचं दुकान टाकलं, माझा पूर्ण वर्षभर धंदा सेमच असणार आहे का? सर असं कसं बोलताय? दिवाळीमध्ये तुमची मालामाल होणार का? दिवाळीमध्ये जास्त मिठाई विकली जाते. सो सीझनल व्हेरिएशन काय सांगतं की पर्टिक्युलर सीझन मध्ये तुमचं सेल मध्ये येणारं व्हेरिएशन हे असणार आहे. कळते का? सो सीझनल व्हेरिएशन बाळांनो काय सांगतं आपल्याला की पर्टिक्युलर एका सीझन मध्ये येणारं व्हेरिएशन, अपवर्ड ट्रेंड, डाऊनवर्ड ट्रेंड, त्याचबरोबर सपोज एक एक्झाम्पल, जिथे कोणतं सण नाहीये, काय नाहीये, एकदम महागाई वाढलेली आहे, तर तिथे चुलत काका हलवाई याचं दुकान चालणार आहे का? नाही चालणार ना. सो तो एक सीझन आहे, 3 महिन्याचा सीझन आला, तर अशा प्रकारे हे असतं सीझनल व्हेरिएशन. सायकलिकल व्हेरिएशन काय असतं? दर 2-3 वर्षानंतर एखादी घटना घडत असते. म्हणजे काय, समजा आज एकदम चांगला बिझनेस चाललाय, पुढच्या वर्षी पण चांगला, पण तिसऱ्या वर्षी अचानक काहीतरी स्लो झालेला आहे बिझनेस. सायकलिक म्हणजे काय की दर 2-3 वर्षानंतर येणारी ती सायकल आहे की बाबा हा पहिल्या वर्षी ठीक चालला, दुसऱ्या वर्षी बिझनेस चांगला हळूहळू ग्रो करायला लागला, तिसऱ्या वर्षी अजून थोडासा ग्रो, परत एक स्टेबल वर आला, आता ग्रोथ नाहीये होत, आता काहीतरी वेगळं करावं लागतंय. ठीक आहे, सायकल ना, 3 वर्षाची सायकल, 3 वर्ष तुम्ही ग्रोथ बघितली, आता तुम्ही काय वेगळं करत नाहीये, स्टेबल झालाय, सायकलिकल व्हेरिएशन. ठीक आहे. त्यानंतर इरेग्युलर व्हेरिएशन. इरेग्युलर व्हेरिएशन म्हणजे धप्पा. धप्पा म्हणजे काय? काका हलवाईच्या समोर 50,000 रुपये भाडं देऊन मी 2020 साली एक गाळा घेतला, 50,000 रुपये, आणि मस्त सगळे पैसे सेव्हिंग लावून मी तिथे रेंट देत होतो, आणि तिथे मी माझं मस्तपैकी आपलं चुलत काका हलवाई म्हणून दुकान काढलं, मिठाईचं दुकान काढलं. पहिला दिवस होता माझा आणि एकदम चांगला धंदा चाललो होता. अचानक 3 महिन्यानंतर माझा अपवर्ड ट्रेंड होता, एकदम चांगलं होतं. सीझनल व्हेरिएशन पण होतं की मस्तपैकी दिवाळीमध्ये सेल वाढला होता. अचानक एका दिवशी मोदी साहेब आले आणि म्हटले, मित्रों बंद कर दो ये मिठाई की दुकान. ठीक आहे. आता या गोष्टीमुळे माझं जवळपास 1 वर्ष दुकान बंद झालं. सर मग आता अशा सिच्युएशनला काय म्हणतात? अचानक आलेला धप्पा, इरेग्युलर व्हेरिएशन. इरेग्युलर व्हेरिएशन म्हणजे काय? अचानक पूर आला, आसाममध्ये आत्ता आलेला आहे पूर. ठीक आहे, पूर आला, तिथे माझं दुकान होतं, आत्ता चांगलं चाललं होतं, सगळं व्यवस्थित, चुलत काका हलवाई आसामवाले. ठीक आहे, अचानक फ्लड आला, वाहून गेलो मी त्याच्यामध्ये. इरेग्युलर व्हेरिएशन बाळांनो, इरेग्युलर व्हेरिएशन. ठीक आहे. सो सांगायचा मुद्दा काय की कंपोनंट्स किती आहेत बघा, 4 आहेत: सिक्युलर, सीझनल, सायकलिकल, इरेग्युलर. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे सर, एकदम मस्त. सर हे मॅथमॅटिकल मॉडेल काय? मॅथमॅटिकल मॉडेल, ठीक आहे, लक्ष द्या आता बाळांनो. आता समजा मॅथमॅटिकल मधला पहिला घेऊया, ऍडिशन वाला, ऍडिटिव्ह मॉडेल. ठीक आहे, तो काय सांगतोय लक्षात घ्या. मी तुम्हाला आत्ता एक विचार करायला संधी देतो. तुम्ही स्वतःच एक्झाम्पल घ्या. महिन्याची स्टार्ट वडिलांनी तुम्हाला 1000 रुपये दिले पॉकेट मनी, वाह गुड. त्यानंतर अचानक 4 दिवसानंतर मामा घरी आला, मामानी अजून तुम्हाला 500 रुपये दिले, क्या बात आहे. ठीक आहे. एक दोस्त होता, त्या दोस्तची पार्टी होती, पण तुम्ही म्हटलं मला पार्टी नको, मी तुझ्या पार्टीला येऊ शकणार नाही, मला तू गुगल पे पैसे कर, मी इथे पार्टी करतो तुझ्या जे पण काय असेल. त्याने बिचाराने तुम्हाला पैसे पाठवले 100 रुपये, वाह. आता या सगळ्यांची जी टोटल तुम्ही करताय आणि ही टोटल अपवर्ड चालली आहे का हे बघताय, त्याच्यामध्ये असणार ऍडिटिव्ह मॉडेल. याच्याच उलट काही बिचारे गरीब पोरं, पहिल्यांदा मंथ स्टार्ट झाले, ठीक आहे, माझंच एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, मंथ स्टार्ट झालं, मला 200 रुपये सॅलरी, 200 रुपये मला भेटले.
त्यानंतर काय झालं, अचानक माझ्या गाडीचं टायर पंक्चर झालं, 20 रुपये त्याला गेले. ठीक आहे, ओ माय गॉड. त्याच्यानंतर माझी गर्लफ्रेंड मला म्हटली की बाबू मला 50 रुपये अर्जंट हवेत, नाहीतर मी ब्रेकअप करणार. मी तिला 50 रुपये दिले. ओ माय गॉड, अजून पैसे माझे डाऊन. आता हा जो ट्रेंड आहे याच्यामध्ये काय होतंय, सबस्ट्रॅक्शन होतंय सर. इन्कम मध्ये सबस्ट्रॅक्शन झालं तुमचं, आणि शेवटी सर तुम्हाला रडावं लागलं. बाबू पण सोडून गेली, गाडी पण पंक्चर झाली, पैसे पण खिशातले संपले. क्या करू मैं, क्या करू. ठीक आहे, असू दे, खूप जास्त मी पर्सनल झालो. ठीक आहे, असो. तर आता हे ऍडिटिव्ह मॉडेल बाळांनो. सर मग हे जे दुसरं मल्टिप्लिकेटिव्ह मॉडेल आहे हे काय सांगतं बाळांनो? लक्ष द्या, एकदम सिंपल गोष्ट सांगतो मी तुम्हाला. 100 रुपये तुमचा 100 रुपयाची एक गोष्ट होती. अचानक दिवाळीचा सीझन आला, आयो रे सीझन आयो रे. ठीक आहे, त्याच्यामध्ये अचानक तुम्हाला असं आजूबाजूला बघता तुम्ही की बाबा डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट, 20% डिस्काउंट, 30% डिस्काउंट. सो जिथे ना पर्सेंटेज वाईज गोष्टी असतात तिथे मल्टिप्लिकेशनची गरज असते. आता 100 वर 80% ऑफ, 80% काय आलं पाहिजे ना आपल्याला, कसं करायचं? मग 100 मल्टिप्लाइड बाय 80% करतो आपण. सो अशा ठिकाणी आपण वापरतो मल्टिप्लिकेटिव्ह मॉडेल. ठीक आहे, ऍडिटिव्ह मॉडेल का आलं तुम्हाला, मल्टिप्लिकेटिव्ह मॉडेल का आलं? ठीक आहे, थेरोटिकल पॉइंट्स आहेत बाळांनो. मेन जो आपला पार्ट आहे, 7 मार्क जे आपले लपलेत ते या 3 गोष्टींमध्ये आहेत. सर धंधे की बात करो, फिर जो इंपॉर्टेंट है उसकी बात करो, वो जाने दो. येस बेटा, मेजरमेंट ऑफ सिक्युलर ट्रेंड. तिन्ही गोष्टी करा, 7 मार्क बोर्डचे फुकट घेऊन जावा. आणि एक चांगले तुम्ही ऍस्ट्रोलॉजर पण होऊ शकता, बाबा होऊ शकता. अलक निरंजन, ठीक है, बोल बच्चा तुम्हारी समस्या क्या है, तुम्हारा फ्यूचर मैं बता सकता हूं 2 मिनट में. टाइम सीरीज किया है मैंने स्वामी सर का. ठीक है, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. ठीक है, लक्ष द्या बाळांनो. आता टाइम सिरीज मध्ये बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्राफिकल मेथड जो पहिला आपण बघणार आहे, ग्राफिकल मेथड तो काय सांगतो बेसिकली. चला आता ग्राफिकल मेथडवर एक एक्झाम्पलच घेऊया आपण. इथे बघा, फॉलोइंग टेबल शोज अॅन्युअल सेल्स इन लॅक्स. लॅक्स मध्ये लॅक्स. ठीक आहे, सो लॅक्स मध्ये सेल्स आहेत, म्हणजे याचा अर्थ काय बाळांनो, लाखात आहे ही संख्या. ठीक आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल 26.2चा सेल होतो का सर आजकाल, काही बोलता तुम्ही. नाही बाळा, ते लाखातली संख्या. असो, फॉलोइंग टेबल शोज अॅन्युअल सेल्स ऑफ अ डिपार्टमेंटल स्टोअर फॉर इयर 2011 to 2018. क्या बात आहे, 2011 to 2018 पर्यंतचा डिपार्टमेंटलचा स्टोअरचा सेल्स दाखवलेला आहे. आता हा सेल्स बघायचा आपल्याला बाळांनो, आणि त्याचा काढायचा आहे ट्रेंड. एका त्या डिपार्टमेंट स्टोअरला, म्हणजे आपण एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही बाबा आहात आणि तुम्हाला त्याचा फ्युचर सांगायचंय. बेटा तुम्हारे धंदे में ग्रोथ होगी या अभी डाउनफॉल आएगा ये मैं बताऊंगा, बाबा टिल्लू. ठीक आहे, आता बघा आपण काय केलं, बाबा टिल्लूने काय केलं, मॅथ्स तो शिकला होता, त्याने काय केलं, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढला. एक्स ऍक्सिस वर इयर लिहिले, वाय ऍक्सिस वर जी पण काय अमाऊंट आहे सेल्सची ती टाकली, आणि त्याने ना ग्राफ काढला की भाईसाहेब याचा इयर बाय इयर हा ट्रेंड कसा बनतोय. लेट्स चेक. 2011 ला 26.2, मग इथे ड्रॉ केला. त्याच्यानंतर 2012 ला 28.9 इथे ड्रॉ केला. त्यानंतर 2013 ला 33.7, ओहो इथे ड्रॉ केला. ठीक आहे, त्यानंतर 2014 ला 32.1, 2014 इथे 92 इथे ड्रॉ केला. ठीक आहे, त्याच्यानंतर 2015 ला अचानक सेल वाढलाय बाळांनो 39.8, म्हणजे 40च्या रेंज जवळ गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा 38.7 झाला 2016 ला 38.7. त्यानंतर बघा 2017 ला 45.4 इथे आलं. त्याच्यानंतर बघा 2018 ला त्याचा 44.6. आता बाळांनो एक नीट लक्ष द्या, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा ड्रॉ केलं तेव्हा आपल्याला असा एक डायग्राम दिसली. या डायग्रामने तुम्ही काय सांगू शकता की आता इथून पुढे 2018च्या पुढे एक तर हा ट्रेंड आता वर वर चाललेला आहे. ठीक आहे, वर जातोय, थोडा स्टेबल होतोय, परत वर, परत स्टेबल, पण आता स्टेबल झाल्यानंतर डायरेक्ट ग्रोथ आहे इयर बाय इयर.
ठीक आहे, आता इथे मला सांगा, इथे तो स्टेबल झालाय, आता इथून काय असणार आहे, ग्रोथ असणार आहे ऍज पर पास्ट ट्रेंड. ऍज पर पास्ट ट्रेंड आता याचा ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे ना. जर कोणती अचानक सडन इमर्जन्सी नाही आली तर या बिझनेसमध्ये ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त आहेत. फ्युचर तर पक्का आहे की बाबा याचे सेल आहे ना, जो लास्ट 2018ला 44.6 लाख होता त्यापेक्षा तर जास्त आहे, जास्त होणार आहे. मग मी ऍज पर बाबा त्याला सांगितलं, पुत्र तुम्हारे अगले साल में तुम्हें 45 लाख से ज्यादा का सेल होगा, ये मेरा आशीर्वाद है. अगर नहीं हुआ तो तुम मेरा नाम जब छोड़ देना, पर अगर हुआ तो मेरे खाते में 10,000 रुपए डालना. बाबा टिल्लू, बाबा टिल्लू, बाबा टिल्लू. हे बाबा टिल्लूनी काय कांड केलं, टाइम सिरीज बघितली, टाइम सिरीज मधला ग्राफिकल मेथड बघितला आणि ग्राफ काढला, पास्टचा डाटा घेतला, प्रेझेंटचा डाटा घेतला आणि फ्युचर प्रेडिक्शन केलं. मॅथ्स आहे बाळांनो, सिंपल सिंपल मॅथ्स. ठीक आहे, चला पुढे अजून एक एक्झाम्पल घ्या सर, मजा येईल. येस, आजच्या या एका लेक्चर मध्ये सर टाइम सिरीज सगळा संपून टाका, आमचे 7 मार्क फिक्स करून टाका. बरं, अच्छा, हा जो ट्रेंड आहे तो बाळांनो कसा होता, अपवर्ड ट्रेंड. मग आता इथे आपण लिहिले देर आर अप्स अँड डाऊन्स इन द ग्राफ. अप्स अँड डाऊन्स आहेत, अप्स आहे, थोडस डाऊन आहे, बट थोडा अप, परत डाऊन, परत त्याच्यापेक्षा वर. ठीक आहे, अशा सिच्युएशन मध्ये आहे, बट टाइम सिरीज शोज अपवर्ड ट्रेंड. पण कालांतराने तर तो वर जातानाच आम्हाला दिसतोय. शेअर मार्केटमध्ये चार्ट अनालिसिस करतात, काय करताय तुम्ही, टाइम सिरीजच बघताय, टाइम सिरीजचा ग्राफिकल मेथडच यूज करताय. आणि मला लोक म्हणतात की भेंडी मॅथ्स कुठं वापरत येतं, मॅथ्स नाही वापरत येत तुमचं, मॅथ्स कशाला शिकवता आम्हाला. मारेन मी अशा लोकांना, नॉनसेन्स. शेअर मार्केटवाले सगळे पैसे कमवतात टाइम सिरीजचा वापर करून. सर कंट्रोल, चिल करा. मॅथ्स वापरात येतं नालायकांनो. लक्ष द्या, सोडा, चिल. पुढे बघा. अरे डोरेमोन, इसको अच्छे से प्लेस कर दो. चिनोबिता. आता इथे बघा नालायकांनो, लक्ष द्या. फॉलोइंग टेबल शोज प्रोडक्शन इन 1000 टन्स ऑफ अ कॉमोडिटी ड्युरिंग इयर. ठीक आहे, मला ते प्रोडक्शन टन्स मध्ये एवढं माहिती आहे. चला आता याचं काय करायचं असणार आहे, ट्रेंड बघायचं की प्रोडक्शन वाढतंय का कमी होतंय, काय होतंय काय नक्की त्या फॅक्टरीमध्ये, झोल काय चालू आहे. इयर बघा, 2001 इयरचा मी टाकला एक्स वर, एक्स वर इयर, एक्स ऍक्सिस वर इयर असणार आणि वाय ऍक्सिस वर त्याचे प्रोडक्शन असणार. एक्स वर इयर असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला लक्ष द्या. 2001 मध्ये 50 टन, क्या बात है, क्या बात है. 2002 मध्ये 36.5 टन. ओ हो, इसकी तो लंका लग गई रे. 2003 मध्ये 43. ओ 2004 मध्ये 44.5. ओ 2005 मध्ये 38.9. अरे 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 अरे. 2006 मध्ये 38.1. ओ हो. 2007 मध्ये 32.6. अरे 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 अरे. 2008 मध्ये 33.7. बाबा टिल्लू मला सांगा, याच्या आयुष्यात ग्रोथ आहे का, घंटा ग्रोथ आहे. याचा ग्राफ डाउनवर्ड चाललेला आहे. पुत्र तुम्हारी लंका तो लगने वाली है. ठीक आहे, सो बेसिकली याचा डाउनवर्ड ग्राफ आहे. अपवर्ड आणि अप आणि डाऊन्स दिसत आहेत, पण क्लिअरली कळतंय की बाबा हा माणूस आता आहे ना लॉस मध्ये चाललाय. प्रोडक्शन कमी होणार आहे याचं, प्रोडक्शन कमी, सेल्स कमी. ठीक आहे ना, डिमांड कमी, दॅट्स वाय प्रोडक्शन कमी. द अबव ग्राफ शोज डाउनवर्ड ट्रेंड. ओहो, डाउनवर्ड ट्रेंड, डाउनवर्ड ट्रेंड आहे बाळांनो, डाउनवर्ड ट्रेंड. तर सीजनल व्हेरिएशनचा एखादा ग्राफ होऊन जाऊ दे. ठीक आहे ना, दिवाळी दसरा आणि सगळं काही विसरा. बघा हा सीजनल घेऊया आपण.
सीझन, आता सीझन कसा असतो, काही काहींचे 3 महिन्याचे 4 महिन्याचे सीझन असतात. सर 3 महिन्याचा 4 महिन्याचा सीझन म्हणजे काय, हे बघा लक्षात घ्या. एक सत्य घटना सांगतो, ठीक आहे. आम्ही लहान होतो, लहान असताना आम्ही काय करायचो, आमच्याकडे पैसे नसायचे बाळांनो, गरीब होतो मी. तर छत्रीचा सीझन आला तर मी छत्री घेऊन थांबायचो विकायला रस्त्यावर. 4 महिने छत्री, जो काय आपला पावसाळ्याचा सीझन आहे. त्यानंतर विंटर यायचा, कडाक्याची थंडी, मग मी छत्री सोडून द्यायचो. मग मी काय करायचो की स्वेटर विकायचो. परत परत उन्हाळ्याचा सीझन, उन्हाळा आला, ओ माय गॉड, आता मी काय स्वेटर विकणार का, नाही. मग मी परत तो बिझनेस बंद करायचो, दुसरा सीझन करायचो. आता हे जसे सीझन असतात ना, जसे मी बिझनेस बदलत असतो तसं प्रत्येकाला शक्य नव्हतं. बिकॉज मी गरीब होतो, माझ्याकडे थोडंसंच भांडवल आहे. मी छोटंसं आपलं कुठेतरी एक टपरीवर थांबायचो आणि विकायचो. छत्री घ्या ना, छत्री घ्या ना, स्वेटर घ्या ना, स्वेटर घ्या ना, गॉगल घ्या ना, टोपी घ्या ना, ठीक आहे. बट ज्याने प्रॉपर शॉप काढले, त्या शॉप वाल्याला असं प्रत्येक वेळेस चेंज नाही करता येणार ना. सपोज एक एक्झाम्पल, काका हलवाईचा भाऊ, चुलत काका हलवाई, मिठाईचं एवढं मोठं शोरूम, एवढं मोठं दुकान, आणि त्या दुकानामध्ये तो म्हटला की यार आता पावसाळा चालू झालाय, छत्र्या पण ठेवूया. तो असं करेल का नालायकांनो, नाही करणार. ठीक आहे, तो त्याच्याच बिझनेसचा सीझनल अनालिसिस करणं. तर तो सीझनल अनालिसिस कसा करायचा, लक्ष द्या. आता इथे बघा, हे 4-4 महिने. सर 4-4 महिन्याचं काय, क्वार्टर आहे, क्वार्टर 4 महिन्याचे असतात. आयो रे, 4 मंथ का क्वार्टर आयो. ठीक आहे, क्वार्टरली काय दिले त्यांनी, सेल्स दिले. पहिली क्वार्टर, ओ हो, पहिल्या क्वार्टर मध्ये बघा मंथ वाईज, पहिले 11, परत 8, ओ कमी झाला, परत 16, क्या बात है, वाढला, परत 28, ओ माय गॉड, ये क्वार्टर तो बहुत ही बढ़िया गया रे लाला. पहले मंथ में 11, फिर 8, फिर 16 और फिर 28 लाख पे हमने पहला क्वार्टर क्लोज किया. कैसा लगा, अपवर्ड. ठीक आहे, पुढचा क्वार्टर बघूया. दुसरी क्वार्टर चालू. दुसऱ्या क्वार्टर मध्ये पहिल्या मंथ मध्ये 19, ठीक आहे, परत 17, ओके, परत 32, ओ हो, परत 38, ओ माय गॉड. दुसऱ्याही क्वार्टर मध्ये आता एवढाच पट्टा बघा, यामध्ये पण काय अपवर्ड, यामध्ये पण काय अपवर्ड. ठीक आहे, आता सर तिसरी क्वार्टर नाही सर, तिसरा क्वार्टर, हो सॉरी, ठीक आहे. पहिला महिना 33 लाख, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. दुसरा महिना 23 लाख, मज्जानी लाईफ. परत 39 लाख, ओ हो मज्जा. 52, ओ माय गॉड. म्हणजे या क्वार्टर मध्ये बाळांनो आपण बघितलं असेल तर अपवर्ड ट्रेंडच दिसतोय. येस, पण आता तुम्ही एक नोटीस करा बाळांनो, एक नोटीस करा तुम्ही की हे क्वार्टर वाईज आपण त्याला स्लॉट केले तर त्याच्यामध्ये अपवर्ड दिसतोय. बट जर समजा मी असाच काढला असता तर इथे डायरेक्टली कन्फ्यूज होतोय माणूस की यार सर अपवर्ड आहे का स्टेबल आहे, काहीच कळत नाहीये. ठीक आहे ना. तर सीझनलचे असे असतात, सीझनलचे ग्राफ्स असे असतात बेसिकली. पण ओव्हरऑल तर बघितलं तर आपल्याला कळतो की शेवटचा डॉट घ्यायचा आणि वरचा डॉट घ्यायचा, हा अपवर्ड आहे तसं बघायला गेलं तर. ठीक आहे, एक अपवर्ड. मग आता याच गोष्टींसाठी ट्रेंड लाईन, आता जसं मी ही लाईन काढली ना, तर आता ट्रेंड लाईनची कन्सेप्ट आली. ठीक आहे, तर आता ट्रेंड लाईनचे एक्झाम्पल्सने आपण बघूया की ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करतात. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकवर वळूया. लक्ष द्या. आता बिझनेस सायकल दिली, तर त्यांनी सायकलिकल मॉडेल दिलंय बेसिकली. मी तुम्हाला म्हटलं, सांगितलं होतं स्टार्टिंगलाच, मी एक्सप्लेन केलं होतं की सायकलिकल व्हेरिएशन काय असतं. एक सायकल असते बाळांनो, धंदा वर 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 जातो, परत स्टेबल होतो काही काळानंतर, परत कदाचित डाऊनला जातो बिकॉज कॉम्पिटिटर आलेले असतात मार्केटमध्ये, ते काहीतरी नवीन करत असतात, तुम्ही काही नवीनच करत नाहीये. परत तुम्हाला कळतं आणि तुम्ही मग ग्रो करायला लागता, परत वापस सेम सायकल आहे बाळांनो, आयुष्याची सायकल आहे. आयुष्यामध्ये दुःख सुख, दुःख सुख, सुख दुःख. सर कंट्रोल, सर 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 लक्ष द्या.
टॉपिक पासून भरकटायचं नाहीये. ऍडिटिव्ह मॉडेल, ऍडिटिव्ह बद्दल मी सांगितलंय ना बाळांनो, अजून किती भाषेत सांगू तुम्हाला. ऍडिटिव्ह म्हणजे काय, मामाचे पैसे, काकांनी पैसे, पप्पांनी पैसे दिले, मावशीने पैसे दिले, आत्याने पैसे दिले, भाच्याने पैसे दिले, सगळ्याच ऍडिशन. अपवर्ड चालले, डाऊनवर्ड चालले, ठीक आहे. ऍडिटिव्ह मॉडेल. मल्टिप्लिकेशन कुठे यूज होतं, जिथे पर्सेंटेज वगैरे तिथे यूज होतं. आता लक्षात घ्या, मेथड मध्ये आपण सिक्युलर ट्रेंडच्या मेथड मध्ये पहिली फ्री हँड कर्व, फ्री हँड नावच काय, फ्री हँड, फ्री हैंड से ड्रॉ करो भाई, जितना ड्रॉ करना है उतना ड्रॉ करो, फ्री हँड कर्व. आता तो कसा ड्रॉ होतो लक्ष द्या. आता इथे एक्झाम्पल घेऊया, सॉल्ड एक्झाम्पल, सिंपल सिंपल सॉल्ड, प्यारे प्यारे सॉल्ड एक्झाम्पल. बघा काय दिलंय, इयर दिलेत सर, ओके डन. आणि सर इकडे काय दिले, नंबर ऑफ क्राईम्स दिलेत, थाउजंड्स मध्ये, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी क्राईम किती होतं. 1981 ला 40,000 क्राईम झाले. ओ माय गॉड, 40,000 क्राईम. सर काय काय झालं असेल ते आपल्याला महत्वाचं नाही ना, आल्या का लक्ष द्या. 1982 मध्ये 42,000 क्राईम वाढत चाललेत. 83 मध्ये 43,000, ओ माय गॉड. 84 मध्ये 42,000, वी आर नॉट सेफ. 85 मध्ये 44,000, 86 मध्ये 44,000, 87 मध्ये 43, 46, 47, 45, 46. सर कसं कळणार पोलिसांना की क्राईम एकदम वाढतच चाललेत का स्टेबल आहेत का डाउनवर्ड चाललेत, कसं कळणार. ग्राफ, चलो ग्राफ निकालते हैं बच्चों. ग्राफ कसे, इयर टाकायचे खाली, ठीक आहे. इयर कुठे टाकणार आपण बाळांनो, खाली. इथे बघा, इथे मी इयर टाकले आणि इथे मी क्राईमचे प्लॉटिंग केलं. 81 मध्ये जेवढे झाले होते क्राईम, परत 82 मध्ये केवढे झाले, परत 83 मध्ये केवढे झाले, 84 मध्ये केवढे झाले, असे मी क्राईम जेवढे पण झाले ना या ग्राफवर असे मी प्लॉट करत गेलो बाळांनो. आणि जेव्हा मी हे प्लॉट केले त्यावेळेस मला चेक करायचंय की भाईसाहेब अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे. मी म्हंटल ना, हा खालचा प्लॉट आणि हा वरचा, याच्या मधून मी एक फ्री हँड एक लाईन मारणार, अशी लाईन मारायची बाळांनो, लाईन. सर आता तुम्ही वर अशी का लाईन मारली, बिकॉज खालचा डॉट बघितला वरचा डॉट बघितला तो असा वर आहे. सो मी मधोमध अशी एक लाईन मारली बाळांनो आणि त्याला म्हणतात फ्री हँड कर्व. म्हणजे आता अपवर्ड ट्रेंड आहे आणि या कर्वने मी शो करून दाखवला. सर एकदम बकवास मेथड आहे, याच्यामध्ये प्रत्येक जण कशी पण लाईन मारेल, कोण असं मारेल, कोण अशी मारेल, कोण अशी अशी अशी, कसं पण होऊ शकतं सर. 2-3 सेंटीमीटर वर खाली होऊ शकतच ना. येस बेटा, म्हणून तर ना हाच तर ड्रॉबॅक आहे या कर्वचा, हाच ड्रॉबॅक आहे या मेथडचा. चला पुढे मग. सर अजून एखादं एक्झाम्पल, नालायक आहे हे एक्झाम्पल, मला घ्यायची इच्छा पण नाही बट तुम्ही आग्रह करताय म्हणून. चला एक्स ऍक्सिस वर बाळांनो इयर आहेत, वाय ऍक्सिस वर काय आहेत बघा. वाय ऍक्सिस वर आहेत नंबर ऑफ सबस्क्रायबर मिलियन्स मध्ये, ठीक आहे ना. इयर 1976 मध्ये सबस्क्रायबर होते 12 मिलियन, परत 11 मिलियन झाले, अरे बापरे काहीतरी जोल झाला वाटतं. परत 19 मिलियन झाले, परत 17 मिलियन, परत 19, परत 18, परत 20, परत 23, खालचा डॉट वरचा डॉट, मारा लाईन मधोमध, अपवर्ड ट्रेंड आहे, ठीक आहे. फालतू आहे बाळांनो, मला हे याच्यामध्ये आता मूड गेला माझा. तर आता काय, आता 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 लक्ष द्या. आला 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 4 मार्काचा क्वेश्चन आला, आला बाई 4 मार्काचा क्वेश्चन आला, आला 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 आला. लक्ष द्या, मेन इम्पॉर्टंट गोष्ट, सॉल्व एक्झाम्पल्स. ओ हो, अरे निकल निकल, ठीक आहे. आता बघा ही जी मेथड आहे आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे जनरली तुम्हाला पेपरमध्ये पडतात आणि इथेच खरं तुम्हाला सिरियस व्हायची गरज आहे. आतापर्यंतचा जो झालेला टाइमपास आहे तो विसरून जा, पण आता इथून पुढे एक नंबर गोष्ट सुरुवात होत आहे तुमच्या टाइम सिरीज मध्ये, ठीक आहे. लक्ष द्या बाळांनो, एक गोष्ट सांगतो, हे टाइम सिरीज किंवा हे जे चाललेत आता सगळे प्रत्येक टॉपिकचे 1 शॉट लेक्चर, तुमच्या जर कमेंट येणार नसतील तर मी पुढचं लेक्चर अपलोड करणार नाहीये. I want minimum 5 comments on this lecture. If not, then forget the 1 shot series. I am damn serious.
5 लाईक, लाईक नाही 5 कमेंट पाहिजे. लाईक तुम्ही बरोबर करू शकता. ठीक आहे, चला लक्ष द्या आता बाळांनो. कसं असतं माहिती काय, इट इज अ मोटिवेशन फॉर अस की तुमचे लाईक्स आणि तुमचे कमेंट्स, त्याने आम्ही अजून जास्त खुश होतो आणि अजून जास्त तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतं. ठीक आहे, प्रेम आहे तर पोहोचवणं गरजेचं असतं, लक्षात ठेवा लाईफमध्ये. तर हे प्रेम तुमचं आमच्यापर्यंत पोहोचल्यावर आम्हाला एक येतं मोटिवेशन. आम्ही त्या मोटिवेशनवर काम करतो. आम्ही त्याच्यामध्ये अजून तुमच्यासाठी नोट्स प्रिपेअर करतो. त्या नोट्स तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जेवढे जास्त कमेंट्स तुमच्या असतात तेवढं त्या स्टुडंट बरोबर आम्ही जास्त कनेक्टेड झालेलो असतो. त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही टाइम टू टाइम प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याकडून हवं असतं फक्त प्रेम, आणि ते प्रेम तुम्ही लाईक आणि कमेंट्स याच्या थ्रू आमच्या लेक्चरवर स्प्रेड करू शकता. एक लाईक आणि एक कमेंटसाठी तुमचं काहीच जात नाही, पण आमच्यासाठी आमचा दिवस बनतो. ठीक आहे, लक्ष द्या बाळांनो. द फॉलोइंग टेबल शोज ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन इन करोड फॉर इयर 1966 टू 1975. 1966 टू 1975 मध्ये झालेले काय बघायचं आता इथे बघा. ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन दिले. अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन दिलेलं आहे. आपल्याला करायचं काय, ऑब्टेन ट्रेंड व्हॅल्यू युझिंग 5 इयर मुव्हिंग ॲव्हरेज. आता ही कन्सेप्ट शिकायची आपल्याला, मुव्हिंग ॲव्हरेज. ठीक आहे, आता इथे 5 इयरचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे. डन. काय काय ठिकाणी 4 इयरचा पण असू शकतो, 3 इयरचा असू शकतो, 2 इयरचा असू शकतो. यामध्ये ना 2 टाईप आहेत, लक्षात घ्या. एक ऑड इयरचा किंवा इवन इयरचा. आता हा 5 इयरचा आहे, राईट. 5 म्हणजे काय, ऑड आहे का इवन आहे? सर ऑड आहे. एवढं तर आम्हाला कळतं, 5 नंबर ऑड आहे. आता ऑडचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, इव्हनचे कसे सॉल्व्ह करायचे हे लक्ष द्या, कारण की याच्यातच ट्रिक आहे. ट्रिक वगैरे काय नाही, फक्त थोडीशी मेथड चेंज होते. ठीक आहे, लक्ष द्या. आता आपल्याला 5 इयरचा मुव्हिंग ॲव्हरेज बनवायचा आहे. आपण काय केलं बाळांनो, इयरचा टेबल आखला जसाच्या तसा. अरे चल ना बाई, बोर्डवती हिचं नाव आहे आणि ही मला खूप त्रास देते. बघा इयर टाकलेले आहे तिथे, आणि मी XT म्हणजे काय, तर बेसिकली तो जो डाटा होता ना आपला ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशनचा, तो डाटा इथे पुट केलाय. बाकी काहीच केलेलं नाहीये बाळांनो, बाकी काहीच नाही केलं. तुम्ही आता सध्याला फक्त आणि फक्त या 2 गोष्टींवर फोकस करा, 2 टेबलवर. इथे आहेत इयर, इथे आहेत बाळांनो तुमचा ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन. बाळांनो फक्त या 2 गोष्टींवर लक्ष पाहिजे तुमचं, बाकी कशावर नाही. सर 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 हे काय हे काय, थांब बाळा, लक्ष दे, मी सांगतो. 5 इयरचा मुव्हिंग टोटल घ्यायचं आपल्याला. 5 इयरचा मुव्हिंग ॲव्हरेज काढायचा. त्याच्या आधी टोटल तर घेतली पाहिजे ना ॲव्हरेज काढायच्या आधी. येस सर. मग कसं करणार, आता हा पहिला इयर, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, या 5 इयरची टोटल घ्यायची. सर टोटल लिहायची कुठे, सर टोटल लिहायची कुठे, मी याची टोटल घेऊ शकतो सर. एक मिनिट हा, मी पेन चेंज करतो सो दॅट तुम्हाला कन्फ्युजन अजिबात नाही होणार बाळांनो, तुमचा एकदम फोकस राहील. लक्ष द्या. या 5 वर्षाची टोटल 1 2 3 4, सर 4 झाले सर, असं काय करताय सर. ठीक आहे 5, हे 5 वर्षाची टोटल लिहायची कुठे, ऑड आहे ना बाळांनो, मध्ये लिहायची, मध्ये. ठीक आहे, म्हणजे मी कुणाची घेतली बघा, हे पहिला वर्ष, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, याची टोटल केली, मी मधोमध लिहिली. सर मग आता पुढे काय करायचं, पुढे आता या 19.3 ला वगळून द्यायचं. वगळून द्यायचं म्हणजे सर काय, त्याला सोडायचं बाळांनो, आणि आता त्याच्या खालचे 5 पकडायचे, 1 2 3 4 5, बस सर. आणि आता याचा मधला पकडायचा, म्हणजे इथे सर. म्हणजे बेसिकली सर आपण काय करतोय की वरचा एक एक नंबर सोडतोय आणि त्याची टोटल करतोय 5 लोकांची. येस. आणि ती याच्या खाली, याच्या खाली, आता याच्या खाली मला जर लिहायची असेल तर मी काय करणार, वरच्या 2 संख्या आणि खालच्या 2 संख्यांची टोटल करणार. येस. म्हणजे सर कोणाची, या इथल्या टेबल मधल्या, नाही नालाय का. आता मला ही जर फिगर काढायची असेल तर मी काय करणार, याच्या वरचे 2 इयर म्हणजे हे, आणि याच्या खालचे 2 इयर म्हणजे हे. बेसिकली हे झाले 5. अरे कळतंय का नालाय का नो. अरे 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 बोर्डवती. फॉर एक्झाम्पल आता मला ही टोटल मी कशी डिराईव्ह करणार, याच्या वरचे 2 इयर म्हणजे हे, आणि याच्या खालचे म्हणजे याच्या समोरच्या याच्या खालचे 2 इयर हे, आणि याच्या मधोमध
मी याची टोटल लिहिणार या सगळ्यांची, या 5 गोष्टींची. आय होप कळालं असेल तुम्हाला. माझी तब्येत ठीक नाहीये बाळांनो, बट खास तुमच्यासाठी हे एफर्ट्स चालू आहेत, लक्ष द्या. आता याच्या खाली बाळांनो सेम मी तेच करणार. याच्या खाली सर म्हणजे काय, आता जर आता ही टोटल मी कशी काढली, ही टोटल मला काढायची असेल किंवा ह्या रकान्यात मला व्हॅल्यू लिहायची असेल तर वरचे 2 नंबर्स खालचे 2 नंबर्स यांची टोटल घेणार मी आणि हे मधोमध लिहिणार. येस सर. आता याच्या खाली सेम सर, सेम म्हणजे मी काय करतोय सर, एक एक वरून सोडून जातोय, आपण एक वरचा सोडतोय आणि तसंच खाली 5 5 5 5 5 ची टोटल लिहित चाललोय. सर शेवटी काय होणार बाळांनो, ऐका. आता इथे गंमत आहे. आता इथे मला लिहायचंय, तर आता इथे लिहायचंय तर खाली 2 आहेत का, आहेत. वर 2 आहेत का, आहेत. ठीक आहे, वर 2 खाली 2 हा मधला, तिघांची या सगळ्यांची टोटल घेतली आणि इथं लिहिली. आता इथे लिहायची आहे मला टोटल इथे. आता इथे टोटल मला तुम्ही सांगणार आहे नालायकांनो, सांगा सर किती सिंपल आहे सर. वरचे 2 घ्या, म्हणजे हा इथे समोर आहे, याचे वरचे 2 घ्या, खालचे 2 सर एकच आहे सर, दुसरा कोण आहे नाहीये, नाहीये, म्हणून आपण इथे डॅश लिहिणार, म्हणून आपण इथे डॅश लिहिणार, इथे पण डॅश लिहिणार. ठीक आहे सर. 0 लिहू का, अरे नालायका 0 पण एक आहे ना नंबर, 0 नाही लिहायचं, डॅश लिहायचं. ठीक आहे. आता सर 5 इयरली मुव्हिंग ऍव्हरेज काढायला लावला होता, कसा काढायचा, सिंपल आहे हे. जसं तुम्ही ह्या गोष्टी लिहिल्या ना, जसा लिहिल्या रे लिहिल्या, याच्याला डिवाइड बाय 5 करून टाकायचं. 91.7 डिवाइड बाय 5 काय येणार, 18.34. करा करा नालायकांनो. 90.2 डिवाइड बाय 5 येणार 18.04. 87.6 डिवाइड बाय 5 येणार 17.52. 87.1 डिवाइड बाय 5 येणार 17.42. 92.4 डिवाइड बाय 5 18.48. 94.1 डिवाइड बाय 5 येणार 18.82. आय होप तुम्हाला कळलं असेल नालायकांनो, आय होप तुम्हाला कळलं असेल. सर एवढं सिंपल आहे, मग अजून काय करायचं, काय नाही, 3 ते 4 मार्काला येतं हे. मग सर काय झालं आपलं, येस बेटा, येस बेटा. चला पुढे. सर हे काय केलं तुम्ही, प्लॉट केले, प्लॉटिंग केलं. आता जे नंबर्स आले ते ऍव्हरेज, आणि मग ते प्लॉट केल्यानंतर आपण काय केलं बाळांनो, बेसिकली बघितलं ट्रेंड कोणता आहे. सेम सिंपल गोष्ट आहे बाळांनो, सिंपल. 10 मार्क म्हणतोय, 4 आणि 3 मार्कावर असे क्वेश्चन येतात, छोटे 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 छोटे. ठीक आहे, ही मेथड एकदम सिंपल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया, चला पुढे. इथे बघा काय दिले, ऑप्टेन 4 इयरली सेंटर्ड मुव्हिंग ऍव्हरेज ऑफ द फॉलोइंग टाइम सिरीज. आता 4 आहे, 4च्या केसमध्ये इव्हन आहे. इव्हनच्या केसमध्ये नंबर कुठे लिहिणार सर, कारण की वर 2 खाली 2, मध्ये कुठे लिहिणार, मध्ये एक जागा ब्लँक ठेवायची. म्हणजे काय करायचं, ज्यावेळेस इव्हन नंबरचे मुव्हिंग ऍव्हरेज काढायचे असतात त्यावेळेस एक एक्झाम्पल तुम्हाला मी घेऊन दाखवतो. इकडे सरक बाबा, इकडे सरक सरक सरक. सपोज एक एक्झाम्पल आहे 2000, 2001, 2002, 2003, 2004 आणि इथे डाटा आहे सपोज 10, 20, 30, 40, 50 एक्झाम्पल. चला आता बाळांनो, जर मला याचा मुव्हिंग ऍव्हरेज काढायचा असेल 4 इयरलीचा, तर अशा सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस मी टेबल बनवेन, त्यावेळेस मी टेबल बनवताना इयरच्या मध्ये एक लाईन सोडेन. म्हणजे काय, ज्यावेळेस मी टेबल बनवेन असा, त्यावेळेस मी इथे 2000 लिहिलं, तर इथे ही लाईन झाली 2000. आता ही लाईन मी ब्लँक ठेवेन, कळतंय का, आणि इथे लिहिन 2001, इथे परत एक ब्लँक, परत इथे लिहिन 2002, इथे परत खाली एक ब्लँक, परत 2003, परत एक खाली ब्लँक, परत 2004. कळतंय का सर, अशा ब्लँक ओळी ठेवायच्या, बिकॉज तुम्हाला हे मी आता सॉल्व्ह करताना सांगेन. आता ऍक्च्युअल मध्ये काय होतं की तुमच्या बुक मध्ये ना, जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित प्रेझेंटेशन नाही केलं, बिकॉज आपण तर ते सॉल्व्ह करणारे प्रॉपर नोटबुक मध्ये. एक्झाम मध्ये आपल्या नोटबुक कशा असतात त्यांना नाही माहिती ना,
सो एक प्रॉपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे काढलं होतं, हे ड्रॉ केलं होतं, बाकी काही नाही. आता ते एक्झाम्पल आपण बघूया, काय हरकत नाहीये. बेटा इधर जा, बोर्डवरती लक्ष द्या. आता इयर्स ऍज इट इज मी सगळे लिहून घेतले. ठीक आहे, जो डाटा आहे अॅन्युअल सेल्सचा तो ऍज इट इज मी लिहून घेतला. पहिले दोन टेबल, पहिले दोन कॉलम आहेत ना, ऍज इट इज मी लिहून घेतलेले आहेत. पण आता इथे गंमत काय, मला 4 इयरली हे करायचंय ना, ऍव्हरेज काढायचंय ना बाळांनो. तर मी तुम्हाला नेहमी सांगितलंय की एक इयर झाला की त्याच्यानंतर मध्ये स्पेस हवी. इथे मध्ये स्पेस आहे, इथे मध्ये स्पेस आहे, बघा मध्ये स्पेसवरच मी लाईन मारतोय आणि त्या नंबर्सवर जातीये. मध्ये स्पेस आहे बाळांनो, मध्ये स्पेस, कळतंय का? सो बेसिकली मध्ये स्पेस ठेवायची आहे आपल्याला. आता हे आपण ज्यावेळेस टेक्स्ट बुक मधून शिकत असतो त्यावेळेस हे नालायक लोक इथे प्रॉपर स्पेस देऊन मुलांना दाखवत नाहीत, त्यामुळे मुलं कन्फ्यूज होतात. ठीक आहे ना, की मी कसं काढणार आता ह्याच्यामध्ये. एकदम सिंपल आहे, सेम तीच टेक्निक आपण यूज करायची. चला पहिले 4, 1 2 3 4, या 4ची टोटल करायची. सर कुठे लिहायची? 2 वर 2 खाली, त्या दोघांच्या मध्ये 15.6. कळते का मी कुठे लिहितोय? चला स्क्रीन, ठीक आहे, लक्ष द्या. नीट बघा बाळांनो. 3.6, 4.3, 4.3, 3.4 याची जर मी टोटल केली, 1 2 3 4, या 4 गोष्टींची टोटल केली. आता मी आधी 5 नंबर असले की मी काय करायचो, वर 2 सोडायचो, खाली 2 सोडायचो आणि मधला जो तिसरा नंबर आहे त्याच्या समोर लिहायचो, त्या इयरच्या समोर लिहायचो. आता इथे मी कुठे लिहिणार बाळांनो? इथे इवन आहे ना, मग इवनच्या केसमध्ये मी या 4 इयरच्या मध्ये लिहिणार. चल चल, अरे जिद्दी है रे ये. हा चला, इथे मध्ये लिहिणार बाळांनो, बघा 15.6. सेम बाळांनो, आता मी काय करणार, 3.6 ला वगळणार, मी खालचे 4 घेणार. 4.3 प्लस 4.3 प्लस 3.4 प्लस 4.4. ठीक आहे, याची टोटल मी कुठे लिहिणार? 2 वरचे इयर, खालचे 2 इयर सोडून मध्ये. दिसलं? दिसला ग बाई दिसला. ठीक आहे, चला पुढे. परत सेम बाळांनो, आता मी काय करणार, परत अरे यार, परत खालचे 4.3, 3.4, 4.4, 5.2. ठीक आहे, एवढे 1 2 3 4. आता याच्या परत मी मध्ये लिहिणार 17.3. सेम बाळांनो, परत सेम मी तीच प्रोसेस करणार. 3.4, 4.4, 5.2, 3.8, परत मध्यभागी लिहिणार 16.8, परत असंच मध्यभागी, परत इथेच 19.3. ठीक आहे ना. आता बाळांनो एक लक्षात घ्या, आता ज्यावेळेस 1994 आहे तो डाटा नीट लक्षात घ्या. त्यावेळेस 4.9 आहे बरोबर. आता वर जर मी घेतलं 3.8, 4.9, 5.4 आणि खाली एक डाटा एक मिसिंग आहे, त्यामुळे मी याच्या मध्ये लिहू शकत नाही याचं ॲव्हरेज. त्याच्यामुळे मी तिथे काय करणार, सर डॅश मारणार, इथे डॅश मारणार. ठीक आहे ना. सो बेसिकली तुम्ही जसं आत्ता केलं होतं 5 नंबरचं, सेम तसंच करायचंय, फक्त आपण एक मध्ये स्पेस सोडतोय. सर आता ही जी टोटल केली त्या टोटलचं काय करायचं, डिवाइड बाय 4 करायचं. 4 इयरचा ॲव्हरेज येतो, मुव्हिंग ॲव्हरेज, 4 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज करायचंय. तर या टोटलला डिवाइड बाय 4, 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 डिवाइड बाय 4. ठीक आहे ना. तर आन्सर येईल. आता इथे 15.6 डिवाइड बाय 4 केलं मी, 4 त्रिकोण 12, 4 के 4, 4 त्रिकोण 12, पॉइंट दिला, 4 9 36. सिंपल. 3.9 सेम तसं झालं. तसंच बाळांनो सगळ्यांचे आपण ॲव्हरेज घेतले. आता 2 युनिटचा जर मुव्हिंग टोटल मला काढायचा असेल, आता इथे एक्झाम्पल दिले त्यांनी, तर आता 2 युनिटचा मुव्हिंग टोटल काढायचं असेल आणि त्याचा जर ॲव्हरेज काढायचा असेल तर मी कसं करणार. तर आता 2 युनिट मुव्हिंग टोटल म्हणजे बेसिकली मी काय करतोय, याची आणि याची टोटल घेतोय सेम, परत याची आणि याची टोटल घेतोय सेम, परत याची आणि वर वापस खाली याची आणि याची टोटल घेतोय, लिहितोय, सेम करतोय बाळांनो. बाकी काहीच नाहीये, काहीच नाही आयुष्यामध्ये बाळांनो. आता हे केल्यानंतर आपण काय करणार, याला डिवाइड बाय 2 करणार. ठीक आहे, याला डिवाइड बाय 2 केलं कारण की 2 युनिटचा मुव्हिंग टोटल आहे. तर 2 युनिटचा आपण हे केला, ॲव्हरेज काढला. सर आता तुम्ही
हा 2 युनिटचा टोटल घेऊन 2 युनिटने डिवाइड का केलं? 4 युनिटचा आपण काढत होतो, 4 युनिटचा ऍव्हरेज भेटला होता आपल्याला, मुव्हिंग ऍव्हरेज. मग हा 2 युनिटचं तुम्ही का केलं? बिकॉज बाळनो आपल्याला तिथे सेंटर काढायचा होता. 4 इयर मुव्हिंग ऍव्हरेजचा सेंटर जर काढायचा असेल तर आपल्याला 2 युनिटचे टोटल घ्यावी लागणार आणि त्याला डिवाइड बाय 2 करून त्याचा मिड पॉइंट घ्यावा लागणार. तो येणार आपला 4 इयरलीचा सेंटर्ड मुव्हिंग ऍव्हरेज. आणि याची मी ट्रेंड व्हॅल्यू काढली की झालं, आलं आन्सर. ठीक आहे. आता बाळांनो सगळ्यात शेवट एकच मेथड राहते तुमची, लिस्ट स्क्वेअर मेथड. कोणती? लिस्ट स्क्वेअर मेथड राहते. ठीक आहे, एक सेकंड, मी पूर्ण आहे ना पहिल्यांदा, बोर्डवरती ऐकत नाही, लक्षात घ्या. आता मी सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आता तुम्हाला शिकवणार आहे की ज्याच्यावर जास्त मार्क्सचे क्वेश्चन पडतात. इथपर्यंत काय सगळं सिंपल होतं. आता मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर आज आपण बघणार आहे बाळांनो. मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर एकदम सिंपल. मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर पाहिली की समजायचं हा लेक्चर संपला, म्हणजे आपला पूर्णपणे टाइम सिरीजचा वन शॉट लेक्चर संपलेलं. बिकॉज त्याच्यामध्ये आता काय राहिलंच नाही, फक्त ही लिस्ट स्क्वेअर मेथड राहिली आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे अंडरस्टँडिंग या चॅप्टरची येईल. ठीक आहे, तर सुरू करूया आपण लिस्ट स्क्वेअर मेथड. चला मग आपण आता लिस्ट स्क्वेअर मेथड जी आहे ना ती सुरू करूया, काय हरकत नाही त्याच्यात. पण ही मेथड बरेच मुलांना भीतीदायक वाटते. याचं रिझन असं आहे की ते काय करतात माहिती का, खूप कॉम्प्लिकेटेड करून टाकतात या गोष्टींना. याला एकदम स्टेप बाय स्टेप कट कट करून जर आपण नीट बघितलं की बेसिकली ए कसा फाइंड आउट होतोय, बी कसा फाइंड आउट होतोय आणि आपल्याला करायचं काय, बेसिकली ट्रेंड व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या आहेत, तर ह्या गोष्टी जर बेसिक पासून नीट समजल्या तर हा शेवटचा व्हिडिओ असेल. याच्यानंतर तुम्ही लिस्ट स्क्वेअर मेथड साठी दुसरा कुठलाच व्हिडिओ बघणार नाही. इव्हन तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा सजेस्ट कराल, जर तुला ही मेथड येत नसेल किंवा क्लासमध्ये कळाली नसेल तर सरांनी दिलेली ट्रिक एकदा यूज कर आणि बघ, सॉल्व्ह करून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यासाठी आता लक्ष द्या, एकदम स्टेप बाय स्टेप जाणार आहे आपण, एकदम स्टेप बाय स्टेप. मला सांगा, त्यासाठी आपण आहे ना एक एक्झाम्पल घेऊया मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर साठी. मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर बेस्ट मेथड आहे. त्यासाठी आता एक प्रॉब्लेम घेतो मी आणि प्रॉब्लेमच्या थ्रू तुम्हाला शिकवतो की बेसिकली काय असतं आणि कशी असते ही मेथड. बाळांनो लक्ष द्या, एक प्रॉब्लेम आहे इथे, डायरेक्ट मी प्रॉब्लेम उचललेला आहे. प्रॉब्लेम कुठे आहे सर? प्रॉब्लेम इथे आहे बघा, सॉल्व एक्झाम्पल. हा, फिट अ ट्रेंड लाईन बाय द मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर टू द टाइम सिरीज इन एक्झाम्पल नंबर 1 सेक्शन 4.4.1. अच्छा, ओके, एक्झाम्पल नंबर 1 रेफर करायचं. ऑल्सो ऑप्टेन द ट्रेंड व्हॅल्यू फॉर द नंबर ऑफ द क्राइम्स इन 1993. ठीक आहे, आता एक्झाम्पल डायरेक्टली ऍज इट इज त्यांनी कॉपी पेस्ट केलेलं आहे. फक्त काय गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात हे लक्षात घ्या. एक्झाम्पल कसं आहे, लक्ष द्या इकडं. एक्झाम्पल एवढंच आहे बाळांनो. गिवन डाटा कोणता आहे तुम्हाला दिलेला आहे तो पण मी सांगतो, लक्ष द्या. आता लक्ष द्या, ही जी गोष्ट दिसतीये का तुम्हाला, अरे तो लक्ष द्या. आता ही जी गोष्ट दिसतीये इयर आणि वाय, हा गोष्टीचा डाटा तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. हा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनच्या थ्रू तुम्हाला लिस्ट मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअरने काय करायचं, तुम्हाला ट्रेंड व्हॅल्यू काढायचे जे काय 1993 ची दिलेली आहे, म्हणजे 1993 ची आपल्याला फाइंड आउट करायचे. लक्ष द्या, आता हे शिकण्याच्या आधी, हे एक्झाम्पल घेण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की डाटा कसा असतो आणि त्याच्याबद्दल आपण या मेथड कशा यूज करणार. ठीक आहे, एक एक्झाम्पल. अरे यार, याला मी स्मॉल करतो, इकडे ट्रान्सफर करतो. लक्ष द्या, सपोज एक एक्झाम्पल, इथे डाटा घेतो मी 1991, 1992, 1993. ठीक आहे, आता हा जो नंबर आहे, हे जे 3 गोष्टी आहेत आणि याचा डाटा मी इथे घेतो, म्हणजे क्राइम्स असतील फॉर एक्झाम्पल 40, 50, 55. ठीक आहे, आता हा जो डाटा आहे याच्यामध्ये मी फाइंड आउट करणार की एन ऑड आहे का इव्हन आहे. एक एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला एक अंडरस्टँडिंग साठी, मग तिकडे घेऊन जाणार मी तुम्हाला. ते एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली शॉर्टकटने शिकवणार. मला सांगा, हा डाटा आहे, याच्यामध्ये बाळांनो तुम्हाला ही
ही गिवन डाटाची फिगर आहे, ही पण एक गिवन डाटाची फिगर आहे. मला सांगा एन कसा फाइंड आउट करणार. एन तुम्ही इथे काउंट करणार 1 2 3. सर 3 आहे म्हणजे एन काय ऑड आहे. एन जर ऑड असेल ना तर मिडल नंबर पकडायचा, जो पण काय डेटा आहे त्याचा मिडल नंबर पकडायचा, तिथे 0 पुट करायचा, वर -1 खाली +1. सिंपल गोष्ट. वर -1 खाली +1. पण सर व्हॉट इफ जर डेटाच तुमचा इवन असेल तर अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप जाऊया आपण बाळांनो. पहिली स्टेप काय की डेटा ऑड आहे का इवन आहे चेक करायचा. आता मी इथे डेटा लिहितो एक वेगळा 1999 2000 2001 2002. ठीक आहे. आता हा इवन डेटा आहे. ठीक आहे कारण इवन नंबर ऑफ इयर्स आहेत. इथे घेऊया आपण 45 40 43 48. ठीक आहे. आता इथे ते नंबर ऑफ क्राइम्स वगैरे जे काय असेल ते डेटा. आता मला सांगा इथे एन जर इवन असेल तर अशा सिच्युएशन मध्ये मिडल मोस्ट कसा काढणार, फाइंड कसा करणार, मिडल मधला पार्ट कसा काढणार. तर अशा सिच्युएशन मध्ये बाळांनो काय करायचं माहिती का. अशा सिच्युएशन मध्ये बाळांनो जे मधले दोन फिगर असतील, आता इथे मधली जी फिगर आहे ही 2 आहेत ना 2000 आणि 2001. अशा सिच्युएशन मध्ये वर -1 लिहायचा, खाली 1 लिहायचा, इथे -1 आणि इथे 1. पण आता इथे ट्रिक आहे. आता याच्यानंतर तुम्ही -1 च्या वर -2 नाही लिहायचा, एक नंबर वगळून तो नंबर लिहायचा. शॉर्टकट बाळांनो, मी एकदम सिंपल स्टेप सांगतोय. -1 च्या नंतर आता काय लिहिणार तुम्ही, -2 नाही, -2 आपण हे करणार, -2 नाही लिहिणार, -3 लिहिणार. ठीक आहे. सो -3 मी इथे लिहितोय. सेम खाली 1 च्या नंतर 2 लिहिणार का, नाही सर. आता इवन डेटा असल्यामुळे आपण काय करणार, एक नंबर सोडणार आणि डायरेक्टली पुढचा नंबर लिहिणार, म्हणजे 2 सोडणार 3 लिहिणार. सिंपल. येस. पहिल्यांदा आहे ना ही गोष्ट लक्षात ठेवा, बाकी काही नाही. लिस्ट मेथड आहे ना एकदम येडछाप मेथड आहे, एकदम सिंपल मेथड आहे. फक्त पहिल्यांदा आता आपण इन समराइज फॉर्म मध्ये काय शिकलो की डेटा ऑड आहे का इवन आहे चेक करायचं, आणि त्याचा जो पुढचा जो यू आहे तो आपण कसा काढायचा हे मी तुम्हाला शिकवलं. याला आपण यू म्हणतो बेसिकली. ठीक आहे. तर यू आपण कसा फाइंड आउट करायचा मी तुम्हाला शिकवलं. जर डेटा ऑड असेल तर काय करायचं आणि डेटा इवन असेल तर काय करायचं. आता इकडे या राजा भाई. ठीक आहे. आता हा डेटा बघा, इयर आहे आणि इथं नंबर ऑफ क्राइम्स आहेत. ठीक आहे, जे काय असतील ते असतील. आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की बाळांनो क्वेश्चन जो आहे ना तो हा आहे, हा क्वेश्चन आहे. आता सध्याला याच्यावर फोकस करा, बाकीच्या गोष्टींवर फोकस नका करू. त्या कशा आल्या, कशा काढायच्या, मी आहे त्यासाठी, मी तुम्हाला ते शिकवणार आहे. आता फोकस फक्त आपल्याला कशावर करायचा बाळांनो, या क्वेश्चनवर करायचा आहे. क्वेश्चन त्यांनी दिलाय रेफर करायला, तो आधीचा जुना 4.3 वाला. तो क्वेश्चन मध्ये 2च पार्ट आहेत, एक आहे इयरचा, एक आहे इथे डाटाचा. ठीक आहे. आता मला सांगा पहिली स्टेप तुम्ही काय करणार, यू फाइंड आउट करायचं तुम्हाला. यू फाइंड आउट करण्याचा तरीका काय मी तुम्हाला सांगितलंय की बाबा पहिले एन फाइंड आउट करा. एन काय, इवन आहे का ऑड आहे चेक करा. एन इवन आहे का ऑड आहे चेक करू. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11. 11 म्हणजे काय बाळांनो, ऑड आहे. ऑड असेल तर काय, सिंपल आहे, जो मिडल मोस्ट आहे त्याला 0 पकडायचं, वर 1 2 जे पण काय असेल ते आपण करतो, -1 2 3 4 आणि खाली +1 2 3 4 जे काय असेल ते. आता हाच डेटा जर इवन असता तर तुम्ही काय केलं असतं, मधले 2 पकडले असते नंबर, जे मिडल मोस्ट 2 आहेत, आणि त्याच्यामध्ये काय केलं असतं, वर -1 खाली +1. 0 तर तुम्ही घेतलाच नसता. मग काय केलं असतं, एक एक नंबर मधला ड्रॉप करत तुम्ही नंबर पुट केले असते. फॉर एक्झाम्पल 1 नंतर तुम्ही 2 नसता प्लॉट केला, 1 नंतर तुम्ही प्लॉट केला असता 3, 3 नंतर 4 नसता केला, 4 ड्रॉप करून 5. कळते का. सेम बाळांनो. पण आता इथे तसं करायची गरज आहे का, नाही सर. का, कारण डेटा काय ऑड आहे. ऑड आहे म्हटल्यावर आता यू कसा फाइंड आउट करतोय चेक करा. मिडल वाला टर्म, मिडल कोणता असणार, खाली आणि वर सेम नंबर असायला पाहिजे. ठीक आहे, वर पण 5 खाली पण 5 मधला नंबर असतो. 1 2 3 4 5 हा असणार मिडल मोस्ट, हा मिडल मोस्ट. इथे मी 0 लिहून ठेवला, इथे 0 लिहिला, राईट. वर मायनसने सुरुवात करणार, -1 2 3 4 5, खाली पण 1 2 3 4 5. 0 मी तेव्हाच यूज करणार जेव्हा डेटाचा एन हा ऑड असेल. कळतंय का. आणि मी नंबर ड्रॉप तेव्हाच करणार जेव्हा डेटाचा एन इवन असेल. सिंपल. मी 10 वेळा सांगतोय. एक एक स्टेप तुम्ही नीट समजून घ्या, कारण की एक एक स्टेप एकदम बेसिक आहेत ना, फक्त मुलं घाबरतात या फॉर्म्युला या कॅल्क्युलेशनला. अरे शॉर्टकट यूज करा ना. ठीक आहे, लक्ष द्या.
आता इथे यू आला बाळांनो, यू चा स्क्वेअर काढणं इझी आहे. कसं यू चा स्क्वेअर काढणार? -5 चा स्क्वेअर 25. तुम्ही म्हणाल सर -25 नाही बाळांनो, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. सो -5 चा 25, -4 चा 16, -3 चा 9, -2 चा 4, -1 चा 1, 0 0 1 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25. सर आता काय करायचं? आता समेशन घ्यायची. कुणाची? यू ची समेशन घ्यायची. 0 येणार. का 0 येणार यू ची समेशन? बिकॉज वर तेच नंबर निगेटिव्ह मध्ये जे खाली पॉझिटिव्ह मध्ये. पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर ऍडिशन 0. ठीक आहे ना? जसे की -1 आणि +1 0. तसं सेम वर जेवढे पण निगेटिव्ह आहेत, खाली जेवढे पण पॉझिटिव्ह आहेत, त्यांची समेशन आपण केली बाळांनो, तर आन्सर तर 0च येणार ना. तर 0 आला आन्सर. ठीक आहे, डन. येस सर. आता यू झालं, यू स्क्वेअर पण काढलं. ठीक आहे, आता काय करायचं? सिंपल आहे. यू ला फक्त मल्टिप्लाय करायचं वाय ने. यू ला कशाने मल्टिप्लाय करायचं? वाय ने. स्टेप्स एकदम सिंपल आहेत बाळांनो. डोक्यात आता सध्याला टेन्शनच तुम्ही घेऊ नका. लक्षात घ्या, ऐका. आता ह्याचं लॉजिक पण मी सांगणार आहे की असं आपण करतोय का. आपण यू का फाइंड आउट करतोय? आपण आता दिलाय तो वाय. सर यू फाइंड आउट केला. बरं यू फाइंड आउट केला तर केला. यू चा स्क्वेअर का काढला? बरं यू चा स्क्वेअर काढला ते काढला. सर आता यू आणि वाय चं तुम्ही मल्टिप्लिकेशन करायला लावताय का? बाळांनो, या मेथड मध्ये फक्त ह्या 2 ते 3 गोष्टी जर तुम्ही फाइंड आउट केल्या तर तुम्हाला ए आणि बी लगेच कॅल्क्युलेट करता येतो. सर ए आणि बी काय आहे? तुम्ही आम्हाला ए आणि बी सांगितलंच नाही. मी नाही सांगितलं, मुद्दामून नाही सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा टीचर काय करतो? ही मेथड शिकवताना पहिल्यांदा ते इक्वेशन दाखवतो. मुलं तिथेच 50% गार होतात. इक्वेशन पाहिलं, मुलाला भीती वाटायला लागते, अरे ही मेथड आपल्याला जमणार नाही. इक्वेशनचा रोल जेव्हा आपल्याला यूज मध्ये येणार आहे तेव्हा मी त्याला इंट्रोड्यूस करेन, नाचत नाचत करेन, त्याला पूर्णपणे तुम्हाला समजून देईल. फक्त आत्ता एवढं लक्षात ठेवा की टीचरने स्टेप्स कोणत्या सांगितल्या. टीचरने पहिल्यांदा काय सांगितलंय? ऑब्झर्व करायला. क्वेश्चन आला, काय करणार तुम्ही? ऑब्झर्व पहिल्यांदा बघणार की बाबा डेटा इव्हन आहे का ऑड आहे. येस सर, इव्हन आहे का ऑड आहे हे चेक केल्यानंतर आपण काय करणार? इव्हन ऑड असल्यानंतर सरांनी आम्हाला एक ट्रिक सांगितली आहे यू फाइंड आउट करण्यासाठी. यू म्हणजे काय असतो बाळांनो? यू फाइंड आउट करावा लागतो आपल्याला. ठीक आहे, आता यू फाइंड आउट करताना आपण कसा यू फाइंड आउट करणार? जर ऑड असेल तर मधल्या संख्येच्या पुढे 0 लिहिणार, वर मायनसने सुरुवात करणार. 1 2 3 4 5 नंबर ड्रॉप करणार का? नाही. 0 आहे ना मध्ये, संपला विषय. सर इव्हन असेल, मध्ये 0 तर लिहू शकत नाही कारण की मधली संख्याच माहित नाही. मग मधले 2 नंबर घेणार, वर -1 एक नंबर ड्रॉप करत जाणार, खाली 1 एक नंबर ड्रॉप करत जाणार. सिंपल गोष्ट. ठीक आहे, हे झालं यू. यू ची समेशन नेहमी काय येते? 0 येते. यू ची समेशन काय येते? 0 येते. यू स्क्वेअर काढणार बाळांनो. यू स्क्वेअर जेव्हा पण मी काढणार ना तेव्हा मी यू पर्टिक्युलर एव्हरी यू चा स्क्वेअर घेणार आणि त्याची समेशन घेणार. ठीक आहे, आणि शेवटची स्टेप संपली. एवढी स्टेप आहे फक्त बाळांनो. त्यानंतर तुम्हाला ट्रेंड लाईन काढता येईल. संपला विषय. यू आणि वाय यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. आता इथे बघा मी काय करतोय, -5 ला मल्टिप्लाय करतोय 40 ने, तर येणार -200. -4 ला 42 ने मल्टिप्लाय करतोय, काय येणार? -168. लक्ष द्या, आता लक्ष द्या, एकदम क्लीन करतो स्पेस तुमच्यासाठी. आता बघा इथे 43 आणि -3 चं मल्टिप्लिकेशन हे येणार. 42 आणि 2 चं -2 चं मल्टिप्लिकेशन -84 येणार. 44 आणि -1 चं -44. 44 आणि 0 कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केला आन्सर 0 येणार. 43 1 43. 46 2 जार 92. ठीक आहे, 47 3 जार 141. 45 4 जार 180. 46 इंटू 5 230. सर आता काय करायचं? याचं समेशन घ्यायचं, बस खतम. शेवटची स्टेप आहे. ओके सर, आता माझ्याकडे समेशन, आता माझ्याकडे सर डेटा कोणता आला बघा. डेटा कोणता आला माझ्याकडे बघा. डेटा अरे यार, डेटा कोणता आला माझ्याकडे? यू आला, म्हणजे समेशन ऑफ यू आला. राईट, माझ्याकडे यू चा डेटा नंतर कोणता आला? यू स्क्वेअर घेतला मी, म्हणजे समेशन ऑफ यू स्क्वेअर घेतला. येस सर, मी त्याच्यानंतर सर यू आणि वाय चं मल्टिप्लिकेशन घेतलं, तो टेबल बनवला, मग मला भेटला समेशन ऑफ यू वाय. बरोबर? येस सर. आता सर माझ्याकडे ह्या
तिन्ही गोष्टी आहेत. आता मला तुम्ही फक्त एवढं सांगा की याचा वापर करायचा कशासाठी आणि आपण का काढतोय याच्या फिगर. ठीक आहे, आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. ठीक आहे, तुमचा जो पण काय ट्रेंड लाईन आहे ना, तर बेसिकली त्याचं इक्वेशन आहे. ट्रेंड लाईनचं इक्वेशन काय, ट्रेंड लाईन फाइंड करण्याचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू a प्लस बी ब्रॅकेटमध्ये यू, a प्लस बी ब्रॅकेटमध्ये यू. आता a कसा फाइंड आउट करायचा, b कसा फाइंड आउट करायचा, यासाठी लागणाऱ्या डेटासाठी आपण ह्या फिगर्स फाइंड आउट काढल्या. कन्फ्यूज होऊ नका. आपण यू स्क्वेअर आणि यू आणि 2y हे केलं म्हणजे त्याच्यातून आपल्याला त्यांचे समेशन भेटले टोटल करून. का काढले आपण, कारण आपल्याला ट्रेंड लाईन काढायची होती. ट्रेंड लाईन काढण्याचा फॉर्म्युला काय, y इज इक्वल टू a प्लस बी यू. सर ए आणि बी तर आपल्याला माहित नाहीये, ए आणि बी आपल्याला माहित नाहीये, मला माहिती आहे, पण ए आणि बी फाइंड आउट करण्यासाठीच हा डेटा आपण यूज करणार आहे. सिंपल. सर आता आम्हाला आहे ना ए आणि बी पहिले काढायचं शिकवा, म्हणजे आम्हाला डायरेक्टली स्टेप बाय स्टेप कळून जाईल आणि तुम्ही जे सांगताय ते आमचं एकदम क्लिअर होऊन जाईल. येस, ए आणि बी कसा फाइंड आउट करायचा, त्याचा काय मोठा कन्फ्युजिंग फॉर्म्युला आहे का, अजिबात नाही, बिलकुल नाही. ए आणि बी चा फॉर्म्युला काय माहिती का तुम्हाला, ढँटॅड समेशन वाय डिवाइड बाय एन. हा झाला तुमचा ए चा फॉर्म्युला, समेशन वाय डिवाइड बाय एन. आता या डेटामध्ये मला सांगा समेशन वाय कुठे होता, समेशन वाय, सर वाय तर गिवन होता, त्याच समेशन होतं 482. 482 डिवाइड बाय सर काय करणार आपण, 482 डिवाइड बाय एन करणार. एन किती आपला बाळांनो, बघा एन किती आपला, एन आहे 11. सो माझा वाय किती सॉरी माझा ए किती निघाला, सर ए ची फिगर निघाली तुमची 43.81 समथिंग, 43.81, जे आता त्यांनी इथे सॉल्व्ह केलेलं आहे. आता यांनी इथे सॉल्व्ह करताना खूप कॉम्प्लिकेशन दिलेले आहेत, आपण डायरेक्टली एक फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला काय ए चा, ए इज इक्वल टू समेशन वाय डिवाइड बाय एन. समेशन वाय घेतला 482, एन घेतला 11, 43.81 आलेला आहे आन्सर. पण त्यांनी केलं वेगळ्या मेथडने. ठीक आहे ना, आपल्याला फरक नाही पडत सर, आपण अशा पद्धतीने फॉर्म्युले लिहू शकतो आणि आन्सर काढू शकतो. बी चा फॉर्म्युला काय बाळांनो, बघा इकडे समेशन ऑफ यू वाय डिवाइड बाय समेशन ऑफ यू स्क्वेअर. यू वाय काढला होता आपण, समेशन यू वाय, हा यू वाय, याचा समेशन होता 61. आता बी चा फॉर्म्युला बघा 61 डिवाइड बाय यू स्क्वेअर ची टोटल आहे ना, त्याला डिवाइडला ठेवायचं 110. त्यांनी काय केलं, सेम केलं सर, त्यांनी पण 100% सेम केलं. आन्सर काय आलं, आन्सर आलं 0.5545. ठीक आहे, आता त्यांच्याकडे पण ए बी आहे, आपल्याकडे पण ए आणि बी आहे. आपण ट्रेंड लाईन काढू शकतो का, काढू शकतो का नाही काढू शकत. कोणती काढायची, 1993 ची काढायची. मला सांगा 1993 ची जर आपल्याला ट्रेंड लाईन काढायची असेल, इकडे या, ट्रेंड व्हॅल्यू काढायची असेल मला 1993 ची. आता या पूर्ण टेबलला इग्नोर करा सध्या. ठीक आहे, मी का सांगतोय त्याचं रिझन सांगेल मी तुम्हाला. पहिले आता ऐका, आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय केलं, 1991 नाही 1992 असणार, त्याच्यानंतर असणार 1993. बाळांनो आता जर 1993 असेल, ठीक आहे, डेटामध्ये आता 1991 होता, त्यानंतर 1992 झाला, नंतर 1993 झाला. आता 1993 मध्ये मला सांगा तुम्ही यू घेऊ शकता का, घेऊ शकतो ना सर, कारण की खाली 5 आहे, 5 नंतर येणार 6, 1993 साठी येणार 7. हे बघा इथे 1 2 3 4 5. तसंच 1992 जर असतं खाली, इथे जर 1992 असतं 1992, तर इथे 5 नंतर काय असतं, 6 असतं. 1993 असतं तर 6 नंतर काय असतं, 7 असतं. सो मला हे तर माहिती आहे की यू तरी माहिती आहे मला. आता मला फक्त हवाय तो ट्रेंड लाईनचा फॉर्म्युला. ट्रेंड लाईनचा फॉर्म्युला काय सांगतो की, ट्रेंड लाईनचा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला जर वाय काढायचा असेल, वाय प्रेडिक्ट करायचा असेल, तर त्याचा इक्वेशन आहे y इज इक्वल टू ए प्लस बी इंटू टी. ठीक आहे, बी इंटू सॉरी टी, हा टी राईट. पण टी ला आपण पुट काय करतो, यू म्हणून पुट करतो. बेसिकली टी ला आपण सबस्टिट्यूट करतो यू मध्ये, म्हणजे या यू मध्ये. ठीक आहे, आता यू तर आपला काय 7 आहे, यू ची तर व्हॅल्यू आपल्याला कळली 7 आहे. बी काय आहे सर, मल्टिप्लाय. बी काय आहे, आता बी आपण आत्ताच फाइंड आउट केला होता ना,
बीचा फॉर्म्युला काय बाळांनो, बीचा फॉर्म्युला होता समेशन ऑफ यू वाय डिवाइड बाय समेशन ऑफ यू स्क्वेअर. यू वाय होता 61 डिवाइड बाय यू स्क्वेअर 110, तो 0.5 समथिंग काहीतरी आला होता. तर आपण आता तो डेटा घेऊया 0.5545. ठीक आहे, तर आपण ती व्हॅल्यू पुट करूया 0.5545. ठीक आहे, प्लस ए किती होता बाळांनो आपला, ए होता ए ए ए ए निघाला होता 43.8182. 43.8182. आता याचं सोल्युशन जर आपण काढलं, याला जर आपण मल्टिप्लिकेशन, आता इथे पण बघा त्यांनी ते सेमच केलेलं आहे. 43.8182 प्लस 0.545 हा बी आहे आणि हा काय आहे तुमचा, हा तुमचा आत्ताचा यू आहे. ठीक आहे, आणि हा ए आहे. याचं जर सोल्युशन काढलं तर ते येतं 47.6997. 47.6997. आता हे जे 47.6997 आहे हे आहे ट्रेंड व्हॅल्यू प्रेडिक्शन 1993चं. पण बाळांनो हे जे त्यांनी केलेलं आहे इथे 41, आता मी तुम्हाला म्हटलं होतं इग्नोर करा, पण आता लक्ष द्या, हे जे 41.0457 41.06002 हे काय सर, हे बेसिकली हे तेच इक्वेशनचा यूज करून आपण 1981चा ट्रेंड व्हॅल्यू काढला. आपण ट्रेंड व्हॅल्यू काढला, पण आता हे आधीचा पण काढलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल मला सांगा 1981 मध्ये माझं इक्वेशन काय असणार, y इज इक्वल टू ए प्लस बी इंटू यू. ठीक आहे, यू मला माहिती आहे किती आहे, -5 आहे, राईट, -5 आहे 1981 मध्ये. आता बी किती आहे त्यावेळेस, आता बी त्यावेळेसचा मी माझ्याकडे बी दिलेला आहे, बी आता आपण काढलेला पण आहे बाळांनो. तर त्याच व्हॅल्यू मी पुट करणार आणि या सिच्युएशन मध्ये याचा ट्रेंड व्हॅल्यू काढणार सेम, आणि ह्या ट्रेंड व्हॅल्यू काढल्यानंतर मला प्रत्येकाचे आन्सर्स भेटणार. जसं आपण आता 1993चं कॅल्क्युलेशन केलं सेम बाळांनो, तसं 1990, 81, 82, 83, 84 आणि सो ऑन आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि हे ट्रेंड व्हॅल्यू मध्ये पुट करायचं आहे. आता याला मी समराईज करतो बाळांनो, एक लक्षात घ्या, समराईज करतो. पहिल्यांदा आता इथे बघा, इथे एक इव्हनचा पण एक एक्झाम्पल आहे, ते पहिले घेऊया आणि मग त्याच्यानंतर मी समराईज करतो. इव्हन असेल तर मधले दोन फिगर पकडायचे, वर -1 खाली +1. एक नंबर ड्रॉप करत करत यू चे व्हॅल्यू पुट करायच्या, 2 ड्रॉप केला त्याच्यानंतर येणार 3, त्याच्यानंतर येणार 4 ड्रॉप करून 5, 6 ड्रॉप करून 7. वर सेम -1 -2 ड्रॉप केला -3, -4 ड्रॉप केला -5, -6 ड्रॉप केला -7. ओके डन. तसंच यू स्क्वेअर काढणार आणि नंतर यू इंटू वाय करणार. ठीक आहे, त्याची समेशन घेणार. ठीक आहे, सिंपल गोष्ट. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन काढण्यासाठी फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युला काय, ए चा फॉर्म्युला काय आणि बी चा फॉर्म्युला काय हे लक्षात ठेवणार. तो मी इथे लिहून दिलेला आहे नालायकानं तुम्हाला. ए चा फॉर्म्युला समेशन वाय डिवाइड बाय एन आणि बी चा फॉर्म्युला समेशन यू वाय डिवाइड बाय समेशन यू स्क्वेअर. एकदा ए भेटला, बी भेटला, वाय काढणं इझी आहे. ठीक आहे, ए प्लस बी यू, सिंपल गोष्ट. सर एक काम करा ना तुम्ही, आहे ना याला सम एकदम हे करून टाका, समराईज करून टाका. येस, मी याला पूर्णपणे समराईज करतो. ठीक आहे, लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप, पहिल्यांदा चेक करा एन ऑड आहे का एन इवन आहे. ऑड असेल मिडल नंबर 0 हे यू साठी हा, आणि वर -1 आणि खाली 1 सॉरी +1 +2 +3 सो ऑन. वर पण सेम -1 -2 -3 सो ऑन. ठीक आहे, एन ऑड असेल तर. एन इवन असेल मिडल 2 इयर्स किंवा मिडल 2 इयर्स किंवा मिडल 2 क्लास जे काय असेल तुमचं इयर्स जे काय असतील, तर तिथे वर -1 खाली +1 आणि एक नंबर ड्रॉप करत 3 4 ड्रॉप केला 5 सेम -1 -2 ड्रॉप केला -3 -4 ड्रॉप केला -5 असं सो ऑन. राईट, सिंपल. इवन असेल तर सेम. आता यानंतर काय करायचं, स्टेप पुढची काय,
की हे भेटले तुम्हाला यू. एकदा तुमच्याकडे आहे इथे वाय, इथे टाइम आहे, यू आहे इथे. ठीक आहे, यू भेटला. यू नंतर करणार यू स्क्वेअर. येस सर. यू स्क्वेअर नंतर काय करणार वाय इंटू यू. येस सर. आणि मग शेवटी काय करणार बाळांनो, शेवटी मी काय करणार ट्रेंड लाईन काढणार. ट्रेंड लाईनचा फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू ए प्लस बी इंटू यू. ठीक आहे, आता याच्यामध्ये ए चा फॉर्म्युला काय, ए चा फॉर्म्युला मी दिलेला होता. ए चा फॉर्म्युला काय होता बाळांनो, समेशन वाय अपॉन एन. आणि बी चा फॉर्म्युला होता समेशन ऑफ यू वाय डिवाइड बाय समेशन ऑफ यू स्क्वेअर. या ए आणि बी च्या व्हॅल्यूज मी त्यात पुट करणार आणि मी वाय म्हणजेच आपला ट्रेंड लाईन फाइंड आउट करणार. इथे ट्रेंड लाईन, हा ट्रेंड लाईन शेवटचा. आय होप तुम्हाला ही लीस्ट स्क्वेअर मेथड कळाली असेल आणि तुम्ही सॉल्व कराल प्रॉब्लेम आणि कमेंट पण कराल की जर तुम्हाला कळालं असेल तर नक्की. आणि काही डाऊट्स असतील ना ते सुद्धा कमेंट करा बिंदास. ठीक आहे, चलो बाय.